स्पोर्ट्स मोरी संघाच्या माध्यमातून श्रीकांत पाटील आणि सुमाग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. तर बॉलिंग करण्याकरता पाहणार आहोत कोणता गोलंदाज बीवीवर संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिला डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. बीबीवाडा वर्सेस ओम साई स्पोर्ट्स मोरी हा मॅच मात्र चालू होईल. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल मनीष ताडवे. एक चांगला नामवंत खेळाडू आहे या टेनिस क्रिकेट जगतातला. भरपूर चांगली कामगिरी राहिलेली आहे या बॉलरची. स्ट्राईक बॅट श्रीकांत पाटील, नॉन स्ट्राईक आकाश वाघ याला आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल वेळेबद्दल सहकार्य करा. भरपूर वेळ वाया जातोय. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे विनंती असेल बीबीवाडा या संघाला. पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलर मनीष तारवे. यावेळेस बॅटचेज विकेट किपर चुकी करतो. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार आलेला आहे. श्रीकांत पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाली असते परंतु विकेट किपरने केलेली आहे चुकी. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ललित भोवर. याला नक्की चांगला खेळाडू आहे परंतु चुकी त्याच्या माध्यमातून झालेली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कशा प्रकारे या चुकीची भरपाई केली जाईल. आता मात्र सुंदर फटका लॉक केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा स्ट्रोक आपण पाहिला श्रीकांत पाटीलच्या बॅटमधनं आलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या 8 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक चालू आहे. त्या पॉवर प्ले मध्ये डेफिनेटली 8 धावांची उभारणी केलेली आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये आता मात्र कट केला बॉलला. चेंडू जाईल इंटू द गॅप. ट्रॅव्हल होईल डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता बॅक टू बॅक तिसरा चौकार आलेला आहे. श्रीकांत पाटीलच्या बॅटमधनं चांगली बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅक बडा धमाका करण्याची आहे. अप्रतिम कामगिरी त्याची देखील राहिलेली आहे. या 3 बॉल मध्ये मनीष तारवे या बॉलरला कमबॅक करावं लागेल. या बॉलवर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस सुंदर चेंडू हाताळली. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती बॉलर मनीष याने. चेंडूला डिग आउट केलाय बॅटर श्रीकांत याने. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 13 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या ओव्हर मध्ये मनीष तारवे हा बॉलर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक होते तर त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल आकाश वाघ. फुलटॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे आकाश वाघ. बॅक टू द पवेलियन गॉन.
पहिली विकेट डाऊन झालेली आहे ओम साई स्पोर्ट्स मोरी या संघाची. एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता आकाश याचा, परंतु मिस टाइम स्ट्रोक झाला होता. आकाश वाघ 0 या आकड्यावरती बाद झालेला आहे. डायमंड डक वरती बॅटर बाद झालेला आहे आकाश त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर होईल. बलिराम हाडळ हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटचा बॉल असेल या षटकातील. मनीष तारवी हा बॉलर कमबॅक त्याने केलेला आहे. या बॉल मध्ये शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. यावेळेस चांगला फटका चेंडूला लॉक केला. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. रोहित याच्या माध्यमातून आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलका लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र प्रेम जाधव हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. बॉलिंग करण्याकरता राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज होईल हा बॉलर. बॉलिंग मार्क वरती त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल बलिराम हाडळ. स्ट्रायकिंग एंडला असेल तर नॉन स्ट्राइक एंडला श्रीकांत पाटील याला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल सुंदर फटका चांगलं कनेक्शन. चेंडू जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. हा प्रकार बॉलची हाताळणी केली होती बॉलर मनीष याने. त्या बॉलला बॅकफुट वरती येऊन चेंडूला कट केलेला आहे. चेंडू जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. अजून एक सुंदर फटका प्रयत्न बॅटची अँड फलंदाज बाद. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता बॅटर बलिराम याचा, परंतु बॅटची टॉपेज लागून चेंडू सरळ विसावला होता महेंद्र जाधव याच्या हातामध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण सुरेख झेल त्याने कंप्लीट केलेला आहे. तो देखील एक चांगला लेवलचा खेळाडू आहे, चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे. त्याची देखील कामगिरी अप्रतिम राहिलेली आहे. या मागील काही सीझन मध्ये चांगला कॅच त्यांनी कंप्लीट केलेला आहे. आणखी एक विकेट डाऊन झालेला आहे ओम साई स्पोर्ट्स मोरी या संघाची. बलिराम हाडल हा बॅटर बाद झालेला आहे. 5 धावा त्याने बडवलेल्या आहेत. तर त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर होईल. संदीप असेल स्ट्रायकिंग एंड. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली बॉलर सुंदर कॅच. फलंदाज होईल मारतो म्हणजे संदीप. बॅक टू द पॅव्हिलियन गॉल. संदीप आला आणि संदीप गेला. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला होता या बॉल वरती आणि तो झेल देऊन तंबूच्या आश्रयाला निघून जाईल. एकामागोमाग एक विकेट डाऊन होताना आपण पाहत आहोत ओम साई स्पोर्ट्स मोरी या संघाचे. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे मोरी संघाच्या माध्यमातून. आशिष झिंडा हा बॅटर नव्याने एंटर होईल. प्रेम जाधव 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 300 मध्ये 4 धावा त्याने खर्च केलेला आहे. 2 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिक कंप्लीट करेल का हा बॉलर पाहणं गरजेचं आहे. न्यू बॅटर आशिष झेंडा याला पण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंड असेल. नॉन स्ट्राइक एंडला श्रीकांत पाटील आहे. चांगली बॅटिंग तो करतोय. षटकातील 4था बॉल असेल. आता मात्र काय घडलेलं आहे ऑप्टमच्या खूपच बाहेर चेंडू चात्रणे केलेल्या आहे बॉलरने. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा वैभव धूम सरांचा आलेला आहे. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या
19 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी या ओव्हर मध्ये करतोय बॉलर प्रेम जाधव. एकंदरीत 5 धावा त्याने खर्च केलेला आहेत या 3 बॉल मध्ये. चौथा बॉल असेल आफ्टर बॉल बॅटची एज. चेंडू जाईल डीप 5 लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार. या चौकाराने ऑफ द मार्क झालेला बॅटर आशिष झेंडा. संघाची धावसंख्या लागली गेली धावफलकावरती 23 या अंकावरती लागली गेलेली आहे. प्रेम जाधव 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. एकंदरीत 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 5वा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. यावेळेस बॅटची एज. विकेट किपर चुकतोय. चेंडू साईल डीप दरम्यानच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. चांगला बॅकअप. जास्त काही मिळणार नाहीये या बॉलवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर आशिष याचा, परंतु बॅटची एज लागून चेंडू निघून गेला होता. शॉट दरम्यानच्या दिशेने. संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला श्रीकांत पाटील असेल. शेवटचा बॉल या षटकातील टाकण्याकरता सज्ज होईल बॉलर प्रेम जाधव. वेगवान बॉलर आहे या संघाचा. शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलर. आता मात्र सुरेख फटका चेंडूला दिशा दिल्या. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं दुसरं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 13 धावांची सरासरी अद्यावत करतोय होम साई स्पोर्ट्स मोरी हा संघ. इथून आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. तर मनीष टारवे हा बॉलर बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या ओव्हर मध्ये एकंदरीत त्याने 14 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र या ओव्हर मध्ये कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला आशिष असेल. वैयक्तिक 5 या अंकावरती तो खेळतोय. स्ट्राईक एंडला आशिष. मनीष तारवी हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन मात्र मुक्त झालेलं आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक रेडियल सर्कलच्या बाहेर तैनात केलेले आहेत बीबीपाडा या संघाने. पहिलाच बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. फुटवर पाळला मिळत नाहीये. बॉल ओव्हर दे. चेंडू जाईल टॉन. अप्रतिम सुरुवात या ओव्हर मध्ये केलेल्या बॉलर मनीष याने. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिला गेला. सबमरीन चेंडू चात्रांनी केली होती बॉलर मनीष याने. सुरेख कमबॅक सुरेख बॉलिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जाईल टॉन. मनीषच्या माध्यमातून मागील 2 बॉल मध्ये चांगली बॉलिंग करतोय मनीष तारवी. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील टाकण्याकरता सज्ज होईल आशिष करता. यावेळेस हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली प्रवीण करणार नाही कोणती चुकी. पकडला जाईल चांगला झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे आशिष झेंडा. बॅक टू द पवेलियन गॉल. आणखीन एक विकेट डाऊन झालेला आहे होम साई स्पोर्ट्स मोरी या संघाची. आशिष याने 5 धावा बनवल्या. 5 धावा करून तो तंबूच्या इशारा निघून गेलेला आहे. 4 बॉल त्याने फेस केलेला आहेत. एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेला आहे. तर या वेळेला न्यू बॅटर एंटर होईल सुशांत पवार. सुशांत वाघ असेल म्हणजे आतमध्ये सुशांत वाघ स्टार्टिंग एंडला असेल.
मनीष तारविक नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यामुळे सुंदर फटका फ्लिक केला बॉलला, चेंडू जाईल ऑन साईडच्या दिशेने. एकदा मात्र कम्प्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे संजयच्या माध्यमातून. चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल बीबीपाडा या संघाला, कारण त्याच्या विपक्षामध्ये एक चांगला संघ आहे, त्याच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बोरी या संघाला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. मनीष तारवी तयार नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यामुळे सुंदर फटका, रिव्हर्स स्वीप केला बॉलला, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका अद्यावत केलेला बॅटर सुशांत याने चेंडूला धाडलेला आहे डीप बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 32 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल वाक्य असेल या षटकातील. यावेळी चांगला फटका, चेंडूला चॉप केला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी मिसफिल्ड करतोय. चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 34 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेल्या तिसऱ्या संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. पाहणं गरजेचं आहे कोणता नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. बीबीपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. रोहित सातवे हा बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. पहिला बॉल असेल. यामुळे सुंदर फटका फौज केला बॉलला, चेंडूच्या क्षेत्ररक्षक. चेंडू सरळ निघून जाईल वाईड लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 40 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. अप्रतिम फटका एक्झिक्यूट केला बॅटर श्रीकांत याने. जबरदस्त प्रयत्न तो करतोय आपल्या संघाकरता. सलामीला आलेला फलंदाज आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. रोहित सातवी तयार नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यामुळे सभेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विथ द मॅचेस हा क्रिकेटचा कानमंत्र आहे. नक्की त्याला अनुसरून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल बीबीपाडा या संघाला, परंतु तसं काही होताना दिसत नाही. या बॉलवरती झेल मात्र ड्रॉप झालेला आहे ऑन साईडच्या दिशेने आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 42 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 42 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. रोहित सातवी हा बॉलर 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. तिसरा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. यामुळे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पॅटर्न बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. यामुळे चांगला कमबॅक या बॉलवर त्याच्या माध्यमातून झालेला आहे. रोहित सातवी याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत मागील 3 बॉल मध्ये. षटकातील चौथा बॉल असेल. यामुळे पुन्हा एकदा चेंडू जाईल डॉट. बॅटिंग या मागील 2 बॉल मध्ये करतोय बॅटर श्रीकांत पाटील. वारंवार स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्याचा होतोय, परंतु बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. षटकातील नेक्स्ट बॉल. रोहित तयार.
यावेळेस चेंडू खोदून काढाय, चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. प्रवीण आहे त्या ठिकाणी वन बाउंड चेंडूला कलेक्ट करेल, फेकी करेल. तत्पूर्वी ही एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. रोहित सात्विक चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस सुंदर फटका, स्विच केला बॉलला, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द टर्नमेंट बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 49 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ मात्र झालेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ओमसाई स्पोर्ट्स मोरी या संघाची 49 धावा झालेला आहेत. आता मात्र 1 ओव्हरचा खेळ बाकी असेल. प्रवीण परेड हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. प्रवीण परेड याला आपण पाहणार आहोत कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग करावी लागेल कारण मागच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्या होत्या. रोहित याच्या ओव्हरमध्ये आता मात्र त्या ओव्हरची भरपाई कशा प्रकारची केली जाईल आपण पाहणार आहोत. प्रवीण परेड हा बॉलर षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस लॉफ्ट केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एकदा मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे रोहितच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 50 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 50 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. स्ट्राईक एंडला सुशांत वाघ असेल. यावेळेस फॉलिंग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच कनेक्शन मात्र झालं नाही. बॉलवरती चेंडू जाईल डॉट. सुरेख बॉलिंग प्रवीणाच्या माध्यमातून. यावेळेस फुल टॉस बॉल, स्विंग केला बॉलला, चेंडू जाईल आमच्या कॉम्बॉक्सला मानबंद देणारा हा षटकार. 6 धावा आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 56 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 56 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. लोवर फुल टॉस बॉल चेतावणी केली होती बॉलर प्रवीण याने आणि त्या बॉलला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. यावेळेस ऑन साइडला करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल डॉट. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चांगले बॅटिंग करतोय बॅटर सुशांत अँड श्रीकांत. हे 2 बॅटर आहेत मोरी संघाच्या माध्यमातून. चांगली पार्टनरशिप त्यांनी बिल्डअप केलेली आहे या पहिल्या इनिंग मध्ये. आपल्याकडे बॉल, चेंडू जाईल शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 57 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 57 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला श्रीकांत पाटील असेल. यावेळेस चांगला फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू पण क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल तो म्हणजे श्रीकांत पाटील. चांगला कॅच कंप्लीट केलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अक्षय होता त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 58 धावांचं लक्ष असेल एसबी स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. या 5 ओव्हर मध्ये 58 धावांचं लक्ष असेल. न्यू बॉईज कामान संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
न्यू बॉईज कामन वर्सेस गजानन स्मृती सावंतवाडा जो की आयोजक संघ आहे. या दोन संघाच्या दरम्यान मॅच होईल. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. तर सोहेल चला टॉस आपण आता करणार आहोत. जयेश म्हात्रे याच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. न्यू बॉईज कामन वर्सेस गजानन स्मृती सावंतवाडा या दोन संघाच्या दरम्यान केला जाईल हा महत्वपूर्ण टॉस. आमचे मान्यवर आमच्या टॉस बॉक्स मध्ये दाखल झालेले आहेत. जयेश म्हात्रे, वेलकम जयेश. आपलं मनपूर्वक हाते स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. न्यू बॉईज कामन वर्सेस गजानन स्मृती सावंतवाडा टॉस केला जाईल. सन्माननीय जयेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. न्यू बॉईज कामन संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय कलमून ठेवायचा आहे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हाते स्वागत आपण करतोय. गजानन स्मृती सावंतवाडा आयोजित गजानन स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हाते स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पहिला पॉवर प्लेला सुरुवात होईल. 2 बॅटर एंटर झालेले आहेत. स्ट्राईक एंडला प्रवीण परेड, नॉन स्ट्राईक एंडला ललित याला आपण पाहणार आहोत. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर होईल सज्ज श्रीकांत पाटील. षटकातील पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट. सुंदर फटका लॉफ्ट केला बॉल. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. फ्लोर वनचे मारा केला होता बॉलर श्रीकांत याने आणि त्या गतीला ओळखलेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार आलेला आहे प्रवीण परेड याच्या बॅट मधनं. या षटकाराने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे. स्वतःचा आणि संघाचं सुद्धा खातं उघडतो या षटकाराने. संघाची धावसंख्या 6 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. श्रीकांत तयार. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस फुलटा डिलिव्हरी. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल इंटू द गॅप. निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग प्रवीण याच्या बॅट मधनं होताना दिसत आहे. मागील 2 बॉल मध्ये
संघाची धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. 58 धावाचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात मात्र चांगली करावी लागेल एसपी स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत बीबीपाडा संघाचे बॅटर. एका बाजूला आहे प्रवीण परेड, दुसऱ्या बाजूला आहे ललित भोवर. श्रीकांत तयार, सुंदर फटका, सुपर कनेक्शन, चेंडू साईल ताऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम बॅटिंग प्रवीण परेड याच्या माध्यमातून होताना दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. मागील 3 बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळतोय. प्रवीण याच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी त्याची देखील काय राहिलेली आहे मागील काही सीझन मध्ये. तो देखील चांगला बॅटर आहे या संघाचा, चांगली बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल, स्विंग केला बॉलला, हवेमध्ये चेंडू, चेंडूकाल क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल बातो म्हणजे प्रवीण परेड. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेली आहे पिंपळा या संघाची. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्याचा होता प्रवीण याचा, परंतु झेल मात्र कंप्लीट केलेल्या ऑनसाइडच्या दिशेने अभिषेक याच्या माध्यमातून चांगला कॅच कंप्लीट केलेला आहे. आणि पहिली विकेट डाऊन झालेला आहे बीबीपाडा या संघाची. प्रवीण परेड हा बाद झालेला बॅटर, चांगले धावा त्यांनी बनवलेले आहेत. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. एकंदरीत 16 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. आणि तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे, तर त्याच्या जागेवर एंटर झालेला आहे. स्टॅकिंग एंडला असेल, लेफ्ट हँडर बॅटर आहे श्रीकांत तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. फुलटॉस बॉल, लॉप केला बॉलला, चेंडू साईल दीप मिडकर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 22 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22. खराब सुरुवात करतोय बॉलर श्रीकांत पाटील. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या मागील 5 बॉल मध्ये. एक खर्च केलेला आहे, परंतु भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत पहिल्या 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. स्ट्राईक मध्ये त्याने चेंज केलेले आहे. ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. आता मात्र सुरेश चेंडूच्या हाताळणी, चेंडू जाईल शॉट. षटक संपलेला पहिला. संघाची धावसंख्या 22 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ बाकी असेल. या दुसऱ्या इनिंग मध्ये पाहावं लागेल किती धावांची गरज असेल. बीबीपाडा या संघाला तर नक्कीच 36 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. 24 बॉल 36 धावांची गरज असेल. कशा प्रकारे हा मॅच कोणता संघ नक्कीच जिंकेल, चांगली कामगिरी करतील पाहणं गरजेचं आहे. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. कोणता संघ कशा प्रकारे कामगिरी केली आपण पाहणार आहोत. दुसरा ओव्हर टाकण्याकरता बॉलर सज्ज झालेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. विघ्नेश खुताडी हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस हुक केला बॉल, चेंडू जाईल डीप फाईनलेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तर नक्कीच झालेलं आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर ललित भोवर संघाची धावसंख्या पोहोचवतोय 24 या अंकावरती. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. विघ्नेश कुताडी हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. आपल्या संघाची विघ्न त्याला दूर करावं लागतील. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यावेळेस बॅचेस विकेट घेऊन चुकतो, चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ.
4 धावांनी करता चौकार. कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. आपल्याकडे भरपूर बॅलन्स कमी आहे. त्याच प्रकारे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. होम साई स्पोर्ट्स मोरी या संघाला, परंतु विकेट किपर ने केलेली आहे चुकी. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता. यावेळेस आपल्याला बॉल फोर्स केला. बॉलला चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या 32 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 32 धावफलक लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. चौथा बॉल असेल या षटकातील. यामुळे सुंदर फटका. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने. 4 धावांसाठी चौकार. चांगले बॅटिंग करतोय मिस्टर ललित भोवर. त्याच्या बॅटमधनं एकत्रित 3 चौकार पार पडलेले आहेत. चौकारांची हॅट्रिक त्याने कंप्लीट केलेली आहे. विघ्नेश खुताडी हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 5वा बॉल असेल. चांगला फटका. चेंडू जाईल वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 37 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 37 ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला महेंद्र जाधव याला आपण पाहणार आहोत. चांगली बॅटिंग तो करतोय. 6 धावा त्याने बनवलेल्या आहेत. विघ्नेश कुताडी शेवटचा बॉल असेल या षटकातील. कसा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस काय घडलेला मॅजिनेश आतमध्ये. चेंडू जाईल टॉट. षटक संपल्या. दुसऱ्या संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 21 धावांची गरज असेल. एसबी स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला 21 धावांची गरज असेल. बरोबर 3 ओव्हर मध्ये. प्रत्येक ओव्हर मध्ये 7 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल एसबी स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. सामना आता मात्र त्यांच्या बाजूने नक्कीच सहज आणि सोपा झालेला आहे असे म्हणावं लागेल. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष करतात आपल्या संघाकरता. ललित भोवर अँड महेंद्र जाधव आहेत. तर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मोरी संघाच्या माध्यमातून सागर तुंबडा हा बॉलर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती मॅजिकल बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. भरपूर कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. तिसरा षटक टाकण्याकरता बॉलर सज्ज होईल सागर तुंबडा. पहिला बॉल असेल या षटकातील. हा प्रकार बॉल चेंडूला दिशा दिलेला. चेंडू जाईल इनटू द गॅप. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू होईल फरार आणि मिळतील धावा या 4 चौकार. संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने. चेंडूला फक्त दिशा दिली होती. चांगला टेक्निकल बॅटर आहे. चांगला टेक्निकचा वापर करतोय बॅटर ललित भोवर. चांगली बॅटिंग करताना दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर तुंबडा नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. हा प्रकार बॉल फोर्स केला. बॉलला चेंडू जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग करते बॅटर ललित भोवर आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 47 या आकड्यावरती पोहोचली गेलेला आहे. धावसंख्या 47 6वा धावफटकावर लागल्या गेलेला आहे. सागर तुंबडा हा बॉलर
2 बॉल मध्ये एकंदरीत 10 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. भरपूर धावा एकंदरीत खर्च झालेल्या आहेत या मागील 2 बॉल मध्ये. आता मात्र नक्कीच कमबॅक करावे लागेल बॉलरला. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. या ओव्हर मध्ये कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला बॅटर आहे ललित पवार. नक्की चांगली कामगिरी तो करत आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार आणि चौकाराची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसत आहे. 4 चौकार 1 षटकार अद्यापर्यंत त्याने खेचलेला आहेत. जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या संघाकरता. कमबॅक करावं लागेल बॉलर सागर तुंबडा याला. षटकातील 3रा बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल बॅकवर्ड बॉल ड्राईव्ह. चेंडू जाईल टॉट. चांगला कमबॅक. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या फॉलो थ्रू मध्ये केलेला आहे बॉलर सागर याने. या प्रकारची बॉलिंग करावी लागेल. निश्चित समोरच्या संघाला रोखायचं असेल डेफिनेटली चांगली कामगिरी करावी लागेल. षटकातील 4था बॉल असेल. यावेळेला चांगला फटका. फोर्स केला बॉलला. चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनचे बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 53 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 53 धावा धावफलका लागला गेलेला आहेत आणि आता मात्र जिंकण्याकरता 5 धावांची गरज असेल. 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. एसपी स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला अप्रतिम बॅटिंग करतोय बॅटर ललित भोवर. षटकाराने चौकाराने डील करतोय ललित भोवर. सागर तुंबडा 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 बॉल मध्ये 16 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. भरपूर खराब कामगिरी करतोय. यावेळेस खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल आता मात्र डॉट. चांगली डिलिव्हरी टाकतोय. डॉट डिलिव्हरी हाताळतोय बॉलर सागर तुंबडा. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. टाकण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस सुंदर फटका लाभ केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ.